दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं पल्लवी फोन करून सिद्धांतला सांगते की काकांनी तिला त्याला भेटायला मनाई केली आहे. गायत्री नानांना भेटून त्यांना टोमणा मारते की सिद्धांतच्या हातून खून झाला होता आणि म्हणूनच त्यांनी सिद्धांतला भाग पाडून आशाशी लग्न करायला लावलं. नाना या गोष्टीमुळे चिंतेत आहेत की रोहितच्या ज्या केसमध्ये आशाला गोविंदला शिक्षा मिळवून द्यायची होती, काय त्याचा खरोखरच खुनी सिद्धांत आहे. आता पुढे गायत्री मला भेटायला आली होती आणि तिनेच मला सांगितलंय की खरं तर हा खून सिद्धांतने केलाय आणि गोविंदने त्याचा आरोप स्वतःवर घेतलाय. मी मान्यच नाही करणार. मला पण नाही पटत नाना. हे होऊच शकत नाही. नाना मला तर यात काहीतरी चाल आहे असं वाटतंय. बस. अरे यात अशी कोणती चाल असू शकते आशिष? बाबा, रोहितची केस आशाच्या हातात आहे आणि आशा गोविंदला शिक्षा मिळवून देणार म्हणजे देणारच. कदाचित असं तर नाही की आशाला रोखण्याकरता बलराज आणि त्याच्या फॅमिलीने ही अफवा पसरवली की ऍक्च्युली खून गोविंदने नाही तर सिद्धांतने केलाय, जेणेकरून आशा आपल्या नवऱ्याविरुद्ध कोर्टात केसच नाही लढू शकणार. एक्झॅक्टली आंटीजी. नाना मला पण असंच वाटतंय. हे बघा, कदाचित ती लोक अशा विचारात पडली असतील की आशा आपल्या नवऱ्याच्या विरुद्ध केस कशी काय लढणार. नाही, मला नाही वाटत असं असू शकेल. कारण जर असं असतं तर त्यांनी फक्त आशाला समजावलं असतं. ही गोष्ट गायत्री आणि सोहनलाल पर्यंत नसती पोहोचली. नाही बाबा, काही ना काही गडबड तर नक्कीच. भगवंतालाच माहीत वास्तवात नक्की काय घडलंय. पण या सगळ्यात आपली आशा तर फसली आहे ना. तिच्यासाठी तर हे धर्मसंकटच बनिलं. एकीकडे ती न्यायाचा मार्ग नाही सोडू शकत आणि दुसरीकडे तिच्या समोर गुन्हेगाराच्या रूपात तिच्या नवऱ्याचं नाव. आपल्याला ही गोष्ट विचारात घेतली पाहिजे आंटीजी की जर हे सत्य असेल तर मग आशा ही केस लढेल की मग केस सोडेल, किंवा मग सिद्धांतला शिक्षा मिळवून देण्याच्या ऐवजी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करेल. हा निर्णय तर फक्त आणि फक्त आशाच घेऊ शकते. बाबा, मी निघते. ऑफिसमध्ये काही लोक माझी वाट पाहत आहेत. मी आशाशी नंतर बोलेन. बरं, सुखी राहा. येते. बाय. नमस्कार. नमस्कार. माझं नाव गिरीधर शास्त्री आहे आणि मी तुमची सून आशाला भेटायला आलोय. तुम्हाला आशाला का भेटायचंय? पण हे बघा, आशा पहिल्यासारखी वकील नाहीये आता. ती आमच्या घरची सून आहे. हे तुम्ही काय बोलताय? हे बघा, आम्ही आशाजींना भेटायला आलोय. तुम्ही प्लीज त्यांना बोलवा लवकर. आशाला भेटून काय करणार आहात तुम्ही? जर मी चुकत नसेन तर तुम्ही गोविंदचे सासरे आहात. मी फक्त गोविंदचाच नाही, आशाचा पण सासरा.
आणि आजवर तुम्ही ज्या मार्गाने चालत होतात तो चुकीचा. एव्हाना तर तुम्हाला समजायला हवं होतं की तुम्ही चुकीचा दरवाजा ठोठावलाय. आशा तुमची सून आहे. खरं आहे. आणि आता तर तुम्हाला चांगलंच कळलं असेल की आशा या घरची सून झाल्यानंतर या घरच्या जावयाला शिक्षा का मिळवून देईल. जर आशाची या केस लढणार नसतील याचा अर्थ म्हणजे असा नाही की आम्ही हार मानू. यात हार मानण्यासारखी कुठली गोष्टच नाहीये. या गोष्टीचा निर्णय कोर्ट घेईल आणि कोर्टाचा निर्णय तुम्हाला मान्य करावाच लागेल. मी मान्य करतो की तुम्ही तुमचा मुलगा गमावलाय आणि त्याला कारण आमचा जावई आहे हेही माहिती. पण याच्या मागे एक कारण नशीब पण असू शकतं, त्याचं प्रारब्ध पण असू शकतं. जर तुमच्यासारख्या लोकांनी किंवा आमच्यासारख्या लोकांनी हे सत्य मान्य नाही केलं तर मग कोण मान्य करणार. आणि तसंही शास्त्रीजी, जीवन मरण तर परमेश्वराच्या हातात असतं ना. ज्या दिवशी गोविंदला फाशीची शिक्षा होईल त्या दिवशी तुम्ही हाच विचार करून स्वतःचं सांत्वन करा. आणि त्या दिवशी मी येईन तुम्हा सगळ्यांना बघण्यासाठी की तुम्हा सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रूचे एक थेंब सुद्धा नाही. कारण जगणं मरणं तर परमेश्वरावर निर्भय असतं, हो ना. बडबड बंद कर तुझी. हे बघा शास्त्रीजी, मी प्रयत्न करतो तुम्हाला समजावण्याचा. माझ्या जावयाला शिक्षा मिळवून देऊन तुम्हाला काय मिळणार. तुमचा मुलगा तर परत नाही येणार ना. हे बघा, मी मान्य करतो की माझ्या जावयाकडून चूक झाली. तुम्ही त्याला माफ करून टाका, बस इतकंच आहे. आणि काय आता याच्या मोबदल्यात तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. तुम्ही बोला तर खरं. मला माझा मुलगा पाहिजे. मुलगा. सांगा तुम्ही तो परत आणू शकता. शास्त्रीजी, जे नाही होऊ शकत त्याच्याविषयी मी बोलतच नाही आहे. आणि जे मी करू शकतो ते करण्यासाठी मी तयार आहे. बोला बोला ना. याच्या बदल्यात किती पैसे पाहिजे. 5 लाख, 10 लाख, 50 लाख, 1 करोड. बोला. म्हणजे तुम्ही माझ्या मुलाची किंमत करत आहात. नाही 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 नाही, बिलकुल. तुम्ही गैरसमज करून घेताय. मी तर माझ्या जावयाच्या सुटकेची किंमत लावतोय. तुम्ही जे मागाल ते द्यायला तयार आहे मी. पण त्याला शिक्षा मिळून द्यायचं म्हणाल तर नाही नाही, विसरून जा. विसरून जा म्हटलं ना, विसरून जाते तुम्ही. मुळीच नाही. गोविंद प्रवृत्तीनेच गुन्हेगार आहे. त्याला माफ करणं म्हणजे समाजाला फसवण्यासारखं. जर त्याला मोकळं सोडलं तर तो पुन्हा कुणाच्या तरी मुलाला मारून टाकेल, एखाद्या बाईला विधवा करून टाकेल. नाही, मी त्याला कधीच माफ नाही करणार. पण माझी सून बघा आता ही केस लढणार नाही. मग आता काय करणार तुम्ही. नाही, ही केस मीच लढवणार. काल ही न्यायाच्या मार्गाने चालणं हे माझ्या आयुष्याचं एकमेव ध्येय होतं आणि आज सुद्धा आहे. कालही मी कायदा आणि न्यायासाठी समर्पित होते आणि आज सुद्धा आहे. ही केस मीच लढवणार. तुम्हाला न्याय मिळवून द्यायचं जे वचन मी दिलं होतं ते मी पूर्ण करून दाखवेन. हे काय बोलतेस तू. तेच जे सत्य आहे मम्मी. न्यायाच्या रस्त्यावर चालणं मी नाही सोडू शकत आणि माझ्या मार्गामध्ये कोणतंही नातं अडथळा नाही बनू शकत. माझ्यावर विश्वास ठेवा. लवकरच या केसची नवीन तारीख घेतली जाईल. ज्याने गुन्हा केला आहे त्याला शिक्षा तर मिळणारच. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. आशा तुमची सून आहे ना.
सून बनून इथे आले. पण तुम्ही ऐकलं असेल की प्रल्हादाचा जन्म हिरण्यकश्यपूच्या घरी झाला होता. हा निसर्गाचा नियम आहे. असंच होतं नेहमी. चल बेटा. रेखा ही भाग्याची. हे तू काय बोलतेस पल्लवी? तेच बोलते जे ते लोक बोलत होते. मावशी नानूंना भेटायला गेली होती तेव्हा ती असंच म्हणत होते की तू माझ्यावर प्रेम नाही कर, उलट मीच तुझ्या मागे लागले, माझं प्रेम एकतर्फी आहे. आपलं म्हणणं खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी आणि योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी ते लोक आता तुला चुकीचं ठरवायच्या मागे लागलेत. कशी माणसं आहेत. मला तर असं वाटतंय की आत्ता तिथे जावं आणि जाऊन त्यांना विचारावं की असं कसं करू शकतात ते लोक. तुला माहितीये, जेव्हा ही गोष्ट मावशीने सोहन काकांना सांगितली तेव्हा ते पण मलाच समजवायला लागले की मी विजयशी कोणतंही नातं नाही ठेवावं. विजय, मी तुझ्यावर प्रेम करते. काय हे माझ्या बदनामीचं कारण बनणार आहे? नाही पल्लवी, आपलं प्रेम बदनामी आणि आपल्याला लाजीरवाणं वाटायचं कारण नाही होऊ शकत. ते लोक हे समजतात की त्या लोकांनी आशाला माझ्या गळ्यात बांधलंय म्हणून मी आयुष्यभर हे ओझं वाहत राहीन. पण मी फक्त एका संधीच्या शोधात आहे. जशी मला संधी मिळेल मी त्यांचं जाळं तोडून आशापासून कायमची सुटका करून घेईन मी. पण मी त्या लोकांची तोंड कशी बंद करू? सोहन काकांना कसं समजावू? त्या लोकांना कसं समजावता येईल हे मला माहित नाही. मला फक्त इतकंच माहिती आहे पल्लवी की मी तुझ्यावर मनापासून खरं प्रेम केलंय आणि हे प्रेम मी शेवटच्या श्वासापर्यंत निभावेन. आणि आशाबरोबर राहण्यासाठी मला कोणीही भाग नाही पाडू शकत. विजय, माझा तुझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे, पण मला त्या लोकांना चांगलंच उत्तर द्यायचंय. आशाला वाचवण्यासाठी त्या लोकांनी माझ्यावर आरोप केला की मी तुझ्या मागे लागली. पल्लवी, सबुरीने घे जरा. तुला असं कोणतेही पाऊल उचलण्याची मुळीच गरज नाहीये. वेळ आली की मी त्यांना नक्कीच उत्तर देईन. तू बस माझ्यावर विश्वास ठेव. काय आशाला या सत्याविषयी माहिती की ती ज्याची पत्नी बनलीये रोहितच्या खुनाच्या मागे त्याचाच हात आहे? काय परिस्थिती आली आहे ही. न्यायाच्या मार्गाने चालणाऱ्या एका मुलीला आम्ही अशा घरची सून बनवलंय जिथे कायद्याचे गुन्हेगार आहेत. काय या गोष्टीची आशा कल्पना तरी करू शकते की ज्या माणसाबरोबर तिने फेरे घेतले, ज्याच्या बरोबर तिला आयुष्य घालवायचंय, तो स्वतःच कायद्याने गुन्हेगार आहे. तो एक खुनी आहे. हॅलो आशा. नमस्कार मम्मी. कशी आहेस बाळा? काय सांगू मम्मी, हे सगळं काय घडतंय समजतच नाहीये. बाळा, चुका कधी कधी मोठ्यांच्या हातून सुद्धा होतात. हे मुळीच गरजेचं नाही की चुका फक्त मुलांकडून होतात. आणि आमच्याकडून एक खूप मोठी चूक झाली. बाळा, मला या गोष्टीचं दुःख अगदी आयुष्यभर असेल की मी तुला हे लग्न करायला भाग पाडलं. जर मी एकदा तरी तुझं म्हणणं ऐकलं असतं बाळा. मला समजतच नाहीये की ही चूक झाली तरी कशी. चुकून का असे ना, पण या घराशी नातं जुळलेलं आहे आता. तुझं खरंय बाळा, ही गोष्टही विसरता येण्यासारखी नाहीये. पण गोविंदच्या केसच्या बाबतीत एक नवीन गोष्ट समोर आली. तुला माहितीये? नवीन माहिती? बाळा, काय तुला हे माहितीये की रोहितचा खून गोविंदने केला होता की मग कोणा दुसऱ्याने? जे पुरावे समोर आले होते
त्यावरून तर ही गोष्ट पक्की होते की रोहितचा खून गोविंदनेच केला होता. पण काल एक नवीनच गोष्ट समोर आली जी ऐकल्यावर मी थक्कच झाले. काय? काल सिद्धांत म्हणाला की जर हा खून माझ्या हातून झाला असेल तर तू काय करशील. काल गायत्री आली होती बाबांना भेटायला आणि ती हे म्हणाली की रोहितचा खून गोविंदने नाही, तो खून सिद्धांतने केलाय आणि आम्ही तुझं लग्न जबरदस्ती सिद्धांतशी करून दिलं. मला तर हे समजत नाहीये की या गोष्टी कुठून समोर येतात आता आणि या गोष्टी कुठे जाऊन संपणार आहेत. असं तू मला हे सांग की या केसच्या बाबतीत तू काय विचार करतेस? मम्मी, मी माझा निर्णय नाही बदलू शकत, कारण माझ्या निर्णयावर शास्त्रीजींचा विश्वास अवलंबून आहे. मी त्यांना न्याय देईन, त्यांचा विश्वास मोडून नाही देणार. बाळा, मी या लढाईमध्ये तुझ्या बरोबर आहे. तू स्वतःला कधीही एकटं नको समजूस. मम्मी, मी तर हा विचार करते की शास्त्रीजी मला भेटायला आले होते, ते काय विचार करत असतील. मी या घरची सून कशी काय झाले. ठेवते मम्मी. भाग्याची. भाऊसाहेब, माझ्या मनात तर विचारही आला नाही की मी त्या घराचा उंबरठा ओलांडतोय जिथे माझ्या मुलाचा खुनी राहतो. तो गुन्हेगार गोविंद त्या घरचा जावई आहे. तुम्ही आशाला तर भेटलात ना? काय म्हणाली काय आशा? आम्ही त्या घरातून आमची मावळलेली आशा घेऊन निघणारच होतो तेव्हा त्या खुन्याच्या गोविंदच्या सासरेबुवांनी बलराज अरोरा साहेबांनी आम्हाला पैशांची लालूच दाखवली आणि आम्हाला सांगितलं की आम्ही ही केस विसरून जाऊ. काय? हो, अगदी खरंय. पूर्वी सुद्धा त्यांनी असा प्रयत्न केला होता. आम्ही ना तेव्हा ऐकलं आणि ना कधी ऐकू. कारण माझी इच्छा आहे की त्या गुंडाला, त्या गोविंदला शिक्षा मिळायलाच पाहिजे आणि मी मरेपर्यंत यासाठी प्रयत्न करत राहणार आहे. आणि त्यावेळी आशानेही त्यांच्या समोर सांगून टाकलं की ती केस लढणार आहे. मला माहित होतं न्यायाच्या रस्त्यावर तिची पावलं कधीच डगमगणार नाहीत. भाऊसाहेब, जर तुम्हाला हे माहिती आहे तर मग तुम्ही आशाचं लग्न त्या घरात लावलंतच कसं, ज्या घरच्या जावयाला तिला शिक्षा द्यायची. आम्ही तर आशाचं आयुष्य सुखी करण्यासाठी तिचं लग्न केलं होतं. आम्हाला माहित नव्हतं की लग्नानंतर इतक्या सगळ्या प्रश्नांचा गुंता होईल. आम्हाला तर वाटलंही नव्हतं. जर आम्हाला या गोष्टीविषयी अगोदर समजलं असतं तर आशा या प्रश्नांमध्ये गुंतून पडलीच नसती. मला मान्य आहे, खरं तर ही आमचीच चूक आहे की आम्ही इतक्या घाई गडबडीत आशाचं लग्न लावून दिलं. प्रश्न तर आता आमच्या समोर उभा आहे नाना की आता आम्ही काय करावं जर त्या लोकांनी आशाजींना माघार घेण्यासाठी भाग पाडलं तर? नाही आभा, असं नाही होणार. त्या लोकांनाही माहिती आहे की आशा न्याय मिळवून देण्यासाठीच जगतीये आणि न्यायाचा गळा घोटून ती जगूच शकणार नाही. माझी मुलगी जगेल तर न्यायासाठीच आणि मरेल ती सुद्धा न्यायासाठीच. पण भाऊसाहेब, त्या घरात आशाचं लग्न ठरवलं तरी कोणी? कसं झालं, कसं हे लग्न? बहुतेक यालाच नशीब म्हणतात. सिद्धांतची भेट आशा सोबत झाली, बस सिद्धांतच्या मनात आशाविषयी सहानुभूती निर्माण झाली आणि म्हणूनच सिद्धांतने आशाशी लग्न करण्याचा विचार केला. खरं तर त्याच्या घरचे सुद्धा या लग्नासाठी तयार नव्हते, पण तरीही सिद्धांतने तिला आपलं मानलं, तिच्याशी लग्न केलं. भाऊसाहेब, तुम्ही सिद्धांतला एकदा विचारायलाच हवं की अशा परिस्थितीत तो त्याच्या आईवडिलांची बाजू घेणार की आशाची. तेच तर पाहायचंय.
तसं सिद्धांत आशाला खूप आधीपासून ओळखतो हो. तिला नीट समजूनही घेतो. ते दोघं ज्युनियर कॉलेजमध्ये एकत्रच होते. हे तुम्ही काय बोलताय नाना? जितवर मला माहितीये बलराज अरोडाच्या मुलाने त्याचं पूर्ण शिक्षण बेंगलुरूमध्ये घेतलंय आणि तुम्ही म्हणताय की ते ज्युनियर कॉलेजमध्ये आशाजींच्या सोबत होते. रेखा ही भाग्याची. तू पल्लवीचं प्रेम वाचवण्याच्या गोष्टी करतेस, जिथे आजच्या या घडीला कोणताही कायदा त्या प्रेमाला नैतिक नाही ठरवू शकत. भले कसंही झालं असेल, पण आशाचं विजयशी लग्न झालेलं आहे. आज ती विजयची पत्नी आहे आणि विजयने ठरवलं तरी आशाला तो नाकारू नाही शकणार. जर विजयलाच आशाबरोबर नाही राहायचंय, तिला तो आपली पत्नी नाही मानत, तर कोणीही त्याला आशासोबत राहण्यासाठी भाग नाही पाडू शकत. जो माणूस लग्नासाठी तयार होतो, लग्न करायला त्याला भाग पाडलं जाऊ शकतं, तो आयुष्यात पुन्हा हतबल होणार नाही याची काय गॅरंटी? अखेर तुम्हाला म्हणायचंय तरी काय? उद्याच्या आशेने आज उद्ध्वस्त करणं योग्य नसतं. जर पल्लवीला विजयच्या प्रेमावर एवढा विश्वास असेल, तर विजयला सांग की त्याने आधी आशापासून सुटका करून घ्यावी, तिला आपल्या आयुष्यातून काढून टाकावं. याच गोष्टीसाठी तर आपल्याला लढायचंय. पण ही लढाई तू का लढते? कोणत्या अधिकाराने लढणार? हा विजयचा प्रश्न आहे, त्याचा घरगुती प्रश्न. हे त्याने बघायचं की त्याने आशाला आपल्या आयुष्यातून कसं बाहेर काढायचं. बाबा आणि आशिषने विजयला फसवून त्याचं लग्न आशाशी करून दिलंय. मग काय तुम्हाला असं म्हणायचंय की विजयने आयुष्यभर या नात्याचं ओझं वाहत राहावं? गायत्री, इतकं तर तुम्ही लोकांनी व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे की फक्त इतकं म्हटल्यामुळे की पल्लवी आणि विजय एकमेकावर प्रेम करतात, कोणताही लॉ आशाला पल्लवीच्या आयुष्यातून बेदखल नाही करणार. उलट तो या नात्याला तो अनैतिक ठरवेल. आणि पल्लवीला तर हे सगळं समजायला हवं. तिने तर कायद्याचा अभ्यास केला. कृतिका, कृतिका, काय पप्पा? पल्लवीला बोलवणार. पप्पा ती कुठेतरी बाहेर गेलीये. बाहेर? बाहेर कुठे? पप्पा ती बहुतेक विजयला भेटायला गेलीये. हो, ती विजयलाच भेटायला गेली आणि मला विचारून गेली. मी इतकं सगळं सांगून सुद्धा तू हे सगळं काय करतेस? पल्लवीला समजावण्याऐवजी तू तिला विजयसोबत पाठवलंस. हो, ज्या लोकांनी पल्लवी आणि विजयला वेगळं करण्याचा प्रयत्न केला त्यांना तर तुम्ही अडवू शकला नाही, आणि मी आता पल्लवीला अडवू? मी काय करू, तुला कसं समजावू? शेजाऱ्यांचं घर जाळायला गेलं तर बऱ्याचदा आपल्या घरातही आग लागू शकते. बस ही गोष्ट नीट लक्षात ठेव. तुला जर या गोष्टीची पर्वा नाहीये की मी तुझा नवरा आहे, तर आत्तापासून मलाही या गोष्टीची पर्वा नाही उरणार की तू माझी पत्नी आहेस. आणि भले काही होऊ दे, मी तुला या गोष्टीची परवानगी नाही देऊ शकत की तू माझ्या बहिणीला विधवा बनवशील. माझं सगळं काही तूच आहेस, सगळं काही. तर मग आशा काय आहे? पल्लवी, तुला हे चांगलंच माहितीये. आशा फक्त आणि फक्त एक ओझं आहे माझ्या डोक्यावरचं.